नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 अशा जापनीज संकल्पना पाहणार आहोत ज्या आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील। 1. शिकता गा नाय। याचा अर्थ जे आपल्या हातात नाही त्याचा विचार न करणे। आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात, आपण त्याचाच विचार जास्त करतो। पण हीच शक्ती आपण जे आपल्या हातात आहे त्यावर वळवली तर आपला अधिक फायदा होतो। परीक्षेत पास होणं किंवा नापास हे आपल्या हातात नाही, मात्र चांगला अभ्यास करणे आपल्या हातात आहे। पाऊस पडेल की नाही हे आपल्या हातात नाही, मात्र छत्री घेऊन बाहेर पडणे आपल्या हातात आहे। रस्त्यात ट्रॅफिक लागेल किंवा नाही हे आपल्या हातात नाही, मात्र वेळेवर ऑफिसला निघणे आपल्या हातात आहे। थोडक्यात गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्म करत जा, फळाची चिंता करू नका। 2. वयाबी साबी। वयाबी साबीचा सरळ सरळ अर्थ होतो अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधा, म्हणजेच फाइंड पीस इन इम्परफेक्शन। कारण जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी एकदम परफेक्ट आहे। चंद्रावरही एक डाग तर आहेच की। त्यामुळे परफेक्शनच्या अतिमागे लागू नका, जे आहे त्यात समाधान माना। एखाद्या गोष्टीत 10 परफेक्ट गोष्ट असतील व 2 इम्परफेक्ट असतील तर तुम्हाला त्या 2 इम्परफेक्ट गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल। 3. गामन। जपानमधील प्रत्येक मुलाला गामन शिकवले जाते। गामन याचा अर्थ कठीण काळात धीराने टिकून राहणे। सोप्या भाषेत सांगायचे तर अनपेक्षित किंवा कठीण प्रसंगांना सामोरे जाताना व्यक्तींनी संयम आणि चिकाटी दाखवली पाहिजे। थोडक्यात संयम, सहनशीलता, चिकाटी, आत्मनियंत्रण म्हणजेच गामन। 4. ओबेटोरी। ओबेटोरी याचा अर्थ स्वतःला कधीही दुसऱ्यांशी तुलना करायची नाही। प्रत्येकाची एक वेगळी टाइमलाईन व मार्ग असतो। आपण स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे हे दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे। दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणे म्हणजे आपण स्वतःचा अपमान करणे होय। 5. काइझेन। काइझेन ही जापानी संकल्पना भारतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही शिकवली जाते। काइझेन हे 2 जापानी शब्दांचा संयुक्त शब्द आहे। काई म्हणजे चांगले बदल आणि झेन म्हणजे सुधारणा, म्हणजेच काइझेनचा अर्थ सतत चांगली सुधारणा असा होतो। कोणत्याही क्षेत्रात केलेल्या छोट्या छोट्या चांगल्या सुधारणा खूप मोठा बदल घडवून आणू शकतात। 6. शुहारी। शुहारी म्हणजेच तुम्ही कोणतेही तंत्र, शिक्षा कशा प्रकारे आत्मसात करू शकता याचा एक मार्ग आहे। शु या सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थी एका गुरुच्या शिकवण्याचे तंतोतंत पालन करतात। सिद्धांताची फारशी चिंता न करता ते कार्य कसे करावे यावर लक्ष केंद्रित करतात। त्यांचे गुरु त्यांना ज्या पद्धतीने शिकवतात त्यावर ते लक्ष केंद्रित करतात। या टप्प्यावर विद्यार्थी बाहेर पडू लागतात। ते तंत्रामागील मूलभूत तत्वे आणि सिद्धांत शिकू लागतात। ते इतर मास्टर्स कडून शिकण्यास सुरुवात करतात आणि ते जे शिकतात ते त्यांच्या सरावात समाविष्ट करतात। री आता हे विद्यार्थी इतर कोणाकडूनही शिकवत नाहीत, तर ते त्यांच्या स्वतःच्या सरावातून शिकतात। ते त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन तयार करतात। 7. इकिगाई। इकिगाई हा आपल्या जीवनातील उद्देश शोधण्याचा एक मार्ग आहे, संकल्पना आहे। इकी म्हणजे जिवंत किंवा जीवन आणि गाई म्हणजेच फायदा किंवा मूल्य। म्हणजेच इकिगाईचा अर्थ होतो तुमच्या जीवनाला मूल्य, अर्थ किंवा उद्देश देते ती गोष्ट। अशी गोष्ट जी करताना तुम्हाला आनंद तर मिळतोच, पण त्याबरोबर तुम्हाला पैशांचा मोबदलाही चांगला मिळतो। ती गोष्ट शोधणे म्हणजेच इकिगाई शोधणे होय। आपली खरी पॅशन शोधणे म्हणजेच इकिगाई शोधणे। मी आशा करतो की या 7 जापानी संकल्पना तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। धन्यवाद।